Student Education Society. Dear students, how are you? Okay, I am also fine. How are your rain season? Okay, very nice. Very cool. Okay, today we are going to learn steps in balancing a chemical reaction. That is the part of next part. Before we had learned, before this topic, what we had learned last lectures, we had learned chemical equations and how to write chemical equations. What are the rules? How to write the chemical equations? Yeah, okay. इन मराठी ऑल्सो आपण याच्या अगोदर शिकलो होतो की रासायनिक समीकरण कसं लिहायचं आणि रासायनिक समीकरणाचे काही नियम पाहिले होते आपण. त्याच्यानुसार आपण रासायनिक समीकरण कसं लिहायचं की उत्पादिते कुठे लिहायचे, अभिक्रियाकारके कुठे लिहायचे, बाण कुठं दाखवायचे, हे समोर एक रासायनिक समीकरण लिहिलेलं आहे. अशा पद्धतीचे जे काहीतरी आपण नियम शिकलो होतो, बरेचसे 5-6 नियम शिकलो होतो, त्याचे तुम्ही नोट्स पाठवलेल्या. Today we are going to learn steps in balancing chemical reaction. How to balance the chemical equation. मित्रो, हे तुम्ही रासायनिक समीकरण संतुलित करायला 8वी 9वी थोडं शिकला होता. पण आता कदाचित आपण कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला सगळं एन्जॉय दिसतोय, त्यामुळे एन्जॉय अभ्यासात करायचं आहे मित्रो. त्यामुळे लक्ष द्यायचं, विसरायचं नाही. स्टेप्स इन बॅलन्सिंग केमिकल रिएक्शन फार महत्वाचा इम्पॉर्टंट पार्ट आहे हा, की आपण रासायनिक समीकरण म्हणजे केमिकल रिएक्शन जी आहे ती बॅलन्स कशी करायची, मराठीमध्ये त्याला संतुलित कशी करायची. आपल्याला माहित आहे की बाणाच्या डाव्या साईडला, माझा हा डावा हात आहे, तिकडे काय असतात अभिक्रियाकारके आणि उजव्या साईडला काय असतात उत्पादिते. बरोबर? इज इट क्लिअर? लेफ्ट साइड्स ऑफ द इक्वेशन्स हॅव्हिंग रिएक्टंट्स and towards the arrow means right hand side there are products. Okay, so this is the chemical reactions and states of matter and states of elements we can also express in the chemical reaction. आपल्याला मूलद्रव्याच्या अवस्था, पदार्थांच्या अवस्था सुद्धा आपण दाखवतो रासायनिक अभिक्रियेमध्ये, जसे की वायू असेल, द्रव असेल किंवा तुमचं स्थायू असेल, इंग्लिश मध्ये लिक्विड, गॅस अँड सॉलिड. ओके, नाउ आय हॅव नॉट मेन्शन हियर, स्टील I will explain about that state of matter, but still we have to learn now how to balance chemical reaction. आपल्याला रासायनिक समीकरण संतुलित कसं करायचं. आता तुम्हाला काय दिसतंय, हे एक रासायनिक समीकरण आहे. इट इज अ केमिकल रिएक्शन. इज इट अ बॅलन्स? इज इट बॅलन्स रिएक्शन? नो. तुम्हाला हे संतुलित समीकरण दिसतंय का? नाही. का नाही दिसत? कारण आपण इथं बघितलं, मी इथं टेबल दाखवला मित्र, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण टेबल आहे की इथं इलेमेंट्स म्हणजे मूलद्रव्य आहेत. बरोबर? Na म्हणजे काय? सोडियम. O इथं दिसतोय NaOH दिसतोय का सगळं? म्हणजेच याचं नाव काय तुम्हाला सांगते, सोडियम हायड्रॉक्साइड. हे नाव माहिती आहे, Na म्हणजे सोडियम, OH हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, सोडियम हायड्रॉक्साइड. त्याला आपण कॉस्टिक सोडा म्हणतो. त्याला आपण दुसरं अजून काय, कॉस्टिक म्हणजे साबणामध्ये, आंघोळीच्या साबणामध्ये जो वापरलेला असतो सोडा, त्याला आपण कॉस्टिक सोडा. दॅट इज सोडियम हायड्रॉक्साइड. हा बेस आहे. बेस म्हणजे कोण आहे? अम्लारी आहे. काय आहे हे? अम्लारी. अम्लारी ज्याच्यामध्ये OH घटक असतो तो कोण असतो? अम्लारी. H घटक असतो तो कोण असतो? आम्ल. म्हणजे हे तुम्हाला काय दिसतंय? अम्लारी. पुढचं काय दिसतंय? आम्ल, कारण याच्यामध्ये H आहे मराठीमध्ये. आणि इंग्लिश sodium NaOH, that is the hydroxyl group is here base, and here only H, hydrogen is present, here acid. Okay, सर आता हे आपल्याला केमिकल इक्वेशन दिसते, याच्यामध्ये प्रत्येक आपल्याला बॅलन्स केमिकल इक्वेशन बघायचं म्हटलं की पटकन डोक्यात आलं पाहिजे की नंबर ऑफ ॲटम्स इन एलिमेंट्स और कंपाउंड्स. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट इन कंपाउंड्स. आता ह्याला आपण कंपाउंड म्हणतो आपण, म्हणजे NaOH हा कंपाऊंड, H2SO4 हा कंपाऊंड. मराठीत प्रत्येक संयुगामध्ये, हे संयुग आहे, कॉस्टिक सोडा, सोडियम हायड्रॉक्साइड आपण म्हणतो त्याला, हे संयुग आहे. H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड, सल्फ्युरिक आम्ल, हे एक संयुग आहे. पण या संयुगात आम्लाची संख्या, अणूची संख्या किती अणूची संख्या आहे. आता बघू आपण Na जर बघितला तर हे रिएक्टंट इथपर्यंत, बाणाच्या अलीकडचे कोण आहेत? हे रिएक्टंट, आणि हे कोण आहेत? प्रोडक्ट. रिएक्टंट आणि कोण आहेत? प्रोडक्ट. मराठीत त्याला अभिक्रियाकारके
आणि याला काय म्हणायचं, उत्पादित आहे. मी शॉर्ट मध्ये लिहितो अभिक्रियाकारक आहे आणि याला काय म्हणायचं, उत्पादित आहे. आता हे खूप महत्वाचं समजून घ्यायचंय की रिएक्टन्स लेफ्ट साइड नंबर ऑफ ऍटम्स. आता इथून इकडे सगळे रिएक्टन्स म्हणजे अभिक्रियाकारक. याच्यामध्ये सोडियम किती दिसतोय मित्र तुम्हाला, एकच दिसतोय. किती दिसतोय, नंबर ऑफ ऍटम्स एकच दिसतोय. दुसरीकडे कुठे दिसतोय का, Na बघा, नाही दिसत. दुसरा कोण आहे, हा Na झाला. काय मुलं काय करतात, N आणि A वेगळा. N एलिमेंट आहे नायट्रोजन, पण A आहे का, नाही. म्हणजे तुम्ही नवीन शोध लावला, 10वीतच तुम्ही शास्त्रज्ञ झाला असं म्हणता येईल. काय काय महाभाग काय करतात, N हा वेगळा आहे, N1, परत A1, O1, H1 असं नाही बघायचं. Na हा एक आहे. काय काय मूलद्रव्य, काय काय इलेमेंट्स असे आहेत की त्यांना Na, Ca, Cu, Al, Ag ही अशी नाव आहेत. त्याला सेपरेट करायचं नाही, नाहीतर मग नवीन शोध लावला असं होईल, 10वीतच शास्त्रज्ञ झाले असं होईल. Na म्हणजे सोडियम. मग हा Na कुठं कुठं दिसतोय तुम्हाला रिएक्टर मध्ये, एकच दिसतोय. म्हणून इथं मी नंबर ऑफ ऍटम्स, काय नंबर ऑफ ऍटम्स म्हणजे अणूची संख्या. सोडियम ही अणूची संख्या अभिक्रियाकारकामध्ये एकच दिसते, म्हणून मी इथे एक. आता मला सांगा प्रोडक्ट मध्ये किती दिसते तिथं, पुढे लगेच Na बघायचं. पुढे हे प्रोडक्ट आहे म्हणजे उत्पादितेमध्ये Na किती दिसतोय, 2. मग इथं 2 लिहा. म्हणजे मला सांगा इथं 1 आहे आणि इथं 2 आहे, मग हे इक्वेशन बॅलन्स नाही. म्हणजेच हे समीकरण संतुलित नाही. कारण इथं सोडियमची संख्या 1 आणि इथं सोडियमची संख्या किती दिसते, 2. म्हणजे आपल्याला समजलं की हे समीकरण संतुलित नाही, हे समीकरण असंतुलित आहे. बरोबर. मग आपल्याला बघायचंय की कुठं जास्त आहे, कमी आहे. आता ऑक्सिजन बघा, इथं 1 दिसतोय. बरोबर. इथं ऑक्सिजन किती दिसतोय, 1. मी इथं 1 लिहितो कारण इथं पण ऑक्सिजन आहे मित्र, इथं पण ऑक्सिजन आहे. इथं 1 दिसतोय, इथं किती 4 आहे. 4 आणि किती झाले, 5. बरोबर का, मी म्हणतो ते. म्हणजे ऑक्सिजन इथं लेफ्ट साइडला म्हणतो. लेफ्ट म्हणजे ही बाणाच्या डावी बाजू. हे 4 आणि हा 1 एकच आहे, हा 5, म्हणून इथं 5 टोटल. बरं. प्रोडक्ट मध्ये बघा, हा 4 ऑक्सिजन खाली 4 आणि इथे एक ऑक्सिजन 1 दिसतोय. हा 2 कुणाचा फक्त आहे, हायड्रोजनचा. बरेच मुलं इथं चुकतात, इथं कन्फ्युजन होतं. हा 2 कुणाचा आहे, फक्त हायड्रोजनचा. हे 4 कुणाचा आहे, फक्त ऑक्सिजनचा. हा ऑक्सिजन एकच आहे, हायड्रोजन किती आहे, 2. इथं ऑक्सिजन किती आहे, 4. समजतंय का. इथं सोडियम किती आहे, 2. हे खालचे जे फॅक्टर असतात म्हणजे सहगुणक म्हणतो आपण मराठीत, हे खालचे सहगुणक हे स्वतंत्र इंडिव्हिज्युअल एकट्याचे असतात. लक्षात येते. These factors are individual only one elements. But if you apply the factor of front, जर तुम्ही सहगुणक समोर लावला तर ते सगळ्यांचे ठरले जातात. लक्षात येते. आता इथे इंडिव्हिज्युअल आहे ते, म्हणजे हा ऑक्सिजन किती एकच आहे. म्हणून मी आता इथं प्रोडक्ट मध्ये 4 आणि हा 1 किती झाला 4 आणि 1 5. मित्र मध्य आहे का नाही, म्हणजे हा बॅलन्स. ऑक्सिजन वाढवायची काही गरज आहे का, बॅलन्स झालाय 5. इथं पण 5 आहेत आणि ऑक्सिजन या प्रोडक्ट मध्ये म्हणजे उत्पादितामध्ये पण किती आहेत, 5. मोजायचं सरळ, 4 काउंट करा, 4 आणि 1 5. इथं पण हे 4 आणि हा 1 5 ना, म्हणजे 5 आणि 5. अभिक्रियाकारक मध्ये 5, प्रोडक्ट मध्ये 5, म्हणजे उत्पादितामध्ये 5. हायड्रोजन बघा, इथं 1 दिसतोय, इथं 2 दिसतोय. किती झाले टोटल, 3 झाले. किती झाले, 3. मग अभिक्रियाकारक मध्ये हायड्रोजन किती आहेत, 3. आता उत्पादितामध्ये बघा किती आहेत, हायड्रोजन 2. इथं मात्र घोळा आहे, ठीक आहे नाही. कारण इथं 3 दिसतात हायड्रोजन, इथं 2 आणि हा 3 अभिक्रियाकारकामध्ये. पण उत्पादितामध्ये किती दिसतात, हायड्रोजन 2च दिसतात, इथं 2. म्हणजे मी इथं हायलाइट करून ठेवतो कुठं कुठं असंतुलित दिसतंय. इथं 1 आहे, इथं 2 आहे. हायड्रोजन इथं 3 आहे, इथं 2 आहे. लक्षात आलं. म्हणजे हे असंतुलित समीकरण दिसतंय. आता सल्फर बघा बरं, इथं सल्फर किती दिसतोय, एकच. इथं किती दिसतोय, एकच. म्हणजे सल्फर सुद्धा बॅलन्स दिसतोय. बरोबर, 1 आणि 1. बरोबर. सल्फर म्हणजे एस गंधक म्हणतो त्याला आपण मराठीत. हा 1 दिसतोय, इथं पण एकच दिसतोय. आता प्रश्न राहिलाय की बॅलन्स कसं करायचं, हाऊ टू बॅलन्स. कारण आपल्या इथं दिसलं की सोडियमची संख्या इथं 1 आहे, इथं 2 आहे. तुमच्या हायड्रोजनची संख्या इथं मात्र 3 आहे आणि इथं मात्र किती आहे, 2 आहे. म्हणजे आपल्याला बॅलन्स करायचं आहे.
तर आपल्याला महत्वाचा पॉइंट यातला आहे, व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन दिस इक्वेशन्स वी हॅव टू फाइंड आउट. फर्स्ट काय करायचंय की जिथं जास्त अणूची संख्या आहे, ज्या संयोगामध्ये जास्त अणूची संख्या आहे ते दोन्ही बाजूनी संतुलित करण्यासाठी निवडायचं. आता या ह्याच्यामध्ये जवळजवळ 7 अणूची संख्या आहे, बरोबर. Na2SO4 इथं बघा, Na2SO4 आणि H2SO4 हे दोन, हे जर बघितलं तर ह्याच्यामध्ये 2 आणि 1 3 आणि 4 7, 2 आणि 1 3 आणि 4 7 अणूची संख्या आहे. म्हणजे याला आपण संतुलित करण्यासाठी निवडायचं, बरोबर. मी काय म्हणतोय, हे दोन जास्त अणुवाले संयुग आहेत, हे मॅक्सिमम ऍटम्स कंपाऊंड्स आहेत, म्हणून हे दोन निवडले. पहिली पायरी आहे त्याची, आणि मग त्या दोघांना संतुलित आपल्याला करायचं आहे. आता मित्र हो, आपल्याला संतुलित करायचं आहे म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला हे दोन संतुलित करण्यासाठी माझ्या एक डोक्यात येते, काय येते रे, जर आपण दोन्ही बाजूंना हायड्रोजन ऑक्सिजनची अणुसंख्या असमान आहे, बघा कुणाची हायड्रोजन आणि ऑक्सिजनची संख्या असमान होते, म्हणून म्हणजे हायड्रोजन ऑक्सिजनची संख्या इनइक्वल होते, इक्वल होत नाही. यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला इथं 2 ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. कुणाला, ह्या NaOH ला. बघा बरं, आता मी इथं करून दाखवतो जरा. इथं मी ट्वाइस NaOH असं लिहिलं. मी पहिला फॅक्टर लावतो पुढं, ट्वाइस NaOH. बघा आता, कारण इथं ऑक्सिजनची संख्या आपण बघितली तर सेम आहे, काय प्रॉब्लेम, पण हायड्रोजनची इथं 3 आहे, तिकडे 2 आहे, म्हणून आपण इथं 2 लावला. प्लस आपण काय केलं, H2SO4 लावला आहे, तसाच आहे. मी फक्त इथं चेंज केलेलं आहे, 2 लावलाय, बरोबर लक्षात येते. इथं बघा आणि इथं बघा, तुमचा एरो मध्ये असेल, एरो शुड बी इनसाइड. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला पुढे Na2SO4 आहे तसंच लिहिलंय. प्लस आपल्याला आता काय करावं लागेल, कारण इथं जर मी इथं H2O जर लिहिला, बरोबर. आता इथं बघा बॅलन्स कसं होतं, इथं Na आहे, बरोबर. Na किती आहे, 2 आहे, म्हणजे याला मी ब्रॅकेट करू शकतो कारण हा फॅक्टर आहे, म्हणजे हा सगळ्यांचा 2 आहे. हे कसं सांगितलं, इंडिव्हिज्युअल एकट्याचे आहेत हे, तसा पण हा कसा आहे, सगळ्यांचा आहे. म्हणजे इथे Na पण किती आला, 2 आला प्रोडक्ट मध्ये. O पण किती घ्यावं लागेल, 2च घ्यावं लागेल, बरोबर. H पण किती घ्यावं लागेल, 2च घ्यावं लागेल. म्हणजे हायड्रोजनची आणि ऑक्सिजनची संख्या असमान होणार आहे, इथल्यासारखी वाढणार आहे. कारण पहिली ऑक्सिजनची संख्या इथं 5 होती, पण आता काय होईल, वाढेल. कारण आपण 2 लावला रे, कारण याला आपल्याला बॅलन्स करायचं होतं. आता 2 लावला इथं, ठीक आहे. ट्वाइस NaOH प्लस H2SO. आता Na2 झाला, बरोबर. S किती झाला, S किती, एकच आहे, तो एकच आहे, नो प्रॉब्लेम तुझा. S एकच आहे, कळते का मी काय म्हणते. H2SO4 त्यातला S एकच आहे, तर S इथं एकच आहे. Na किती आहे, 2 आहे. ऑक्सिजन टोटल किती झाले, ऑक्सिजन हे 4 आणि हे 2 6, किती झाले, 6. म्हणजे ऑक्सिजन इथे वाढलेलं आहे. पहिले इथं 5 होते, 5 आणि 5 ऑक्सिजन होते. इथं बघा, हे 5 आणि 5, आता इथं 2 लावल्यामुळे वाढला, मग इकडे पण वाढवावं लागेल. हायड्रोजनच्या बाबतीत सुद्धा वाढलेत बघा, इथं पहिले 2च होते, म्हणून इथं पण 2 होते, पण आता वाढलेत, कारण इथले 2 वाढले, म्हणजे 4 झाले. मग आता काय करावं लागेल, 4 हायड्रोजनसाठी. आणि ऑक्सिजन पण वाढलेत, अजून 2 वाढले ऑक्सिजन, म्हणजे हे 2 ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन. मला सांगा काय डोकं लावलं, हे तर झालं बॅलन्स, आता इथं राहिले. आणि नेहमी बॅलन्स इक्वेशन करताना, रासायनिक समीकरण संतुलित करताना ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा विचार करायचा. ऑक्सिजन आणि हायड्रोजन या दोघांची संख्या समान करायची, म्हणजे तुमचं इक्वेशन संतुलित, बॅलन्स झालं. युअर इक्वेशन शुड बी बॅलन्स इफ यू फोकस फॉर द हायड्रोजन अँड ऑक्सिजन. मला सांगा, इथं ऑक्सिजन वाढलेलं आहे. आता ऑक्सिजन मोजा तुम्ही, किती झाले, काउंट करा. 2 आणि 4 किती झाले, 6 ऑक्सिजन झाले. इथं ऑक्सिजन किती आहेत, 4 आणि 1 5, आपल्याला 6 करायचे आहेत, बरोबर का. म्हणजे आपल्याला वाढवावं लागेल अजून ऑक्सिजन. ऍक्च्युली ऑक्सिजन हे 6 झालेले. मी जर समजा हाच ऑक्सिजन इथं ट्वाइस जर इथं वाढवला, हे 2 वाढवले, तर हायड्रोजन पण 4 झाले. बघा, 4 आणि 2, हे 2 हायड्रोजन आणि हे 2 किती झाले, 2 2 2 4.
म्हणजे इथं 2 2 जा 4 झाले ना 4 हायड्रोजन. ऑक्सिजन किती आहेत आता टोटल मोजा. हे 2 आणि हे 4 6. मग झाले का. हे 4 आणि हे 2 कॉमन आहेत दोघांचे. हे हा जो फॅक्टर आहे पुढचा त्याला आपण सहगुणक म्हणू. हा कॉमन प्रॉपर्टी आहे दोघांची. म्हणजे हे 2 2 जा 4 हे 2 आहे त्याला मल्टिप्लाय करा. दोन्ही 4 हायड्रोजन झाले आणि हे प्रॉपर आहेत. हे दोघं कॉमन आहेत. 2 हा ऑक्सिजन. समजलं का नाही. हे दोघं सामायिक आहे. हा 2 हायड्रोजनचा आणि ऑक्सिजनचा सामायिक आहे. हा जसे 2 भाव असतात त्या 2 भावांची जमीन जी असते ती कशी असते समान. का आपण असं करतो एका भावाला 10 गुंठ आणि एका भावाला 2 गुंठ असते. हा जसा कॉमन आहे हा फॅक्टर कॉमन आहे म्हणजेच हा फॅक्टर आहे हा सहगुणक आहे त्यामुळे हा समान आहे. फक्त हा त्याचा इंडिव्हिज्युअल जास्त आहे. याने कमवलेला आहे ते अगोदर. त्यामुळे 2 2 चा काय 4 पण ही मात्र कॉमन आहे हा 2. म्हणजे आता मला सांगा आता टोटल बघा बरं. Na इथं लिहा मी सांगतो. Na सोडियम किती आहे इथं. रिएक्टंट म्हणजे कोण अभिक्रियाकारक आहे बरोबर. आणि इथं प्रोडक्ट म्हणजे कोण उत्पादिते बरोबर. आता सांगा मला Na ची संख्या सांगा. Na ची संख्या द नंबर ऑफ ऍटम्स ऑफ सोडियम इन रिएक्टंट किती आहे 2. हे 2 सगळं कॉमन आहे. इथं लिहा 2. इथं पण बघा प्रोडक्ट मध्ये किती आहे 2 झालं. मग नंतर मला सांगा अजून कोण राहिलं ऑक्सिजन. ऑक्सिजनचं सांगा मला आता. ऑक्सिजन किती आहेत हे 2 आणि हे किती झाले 4. 4 आणि 2 किती झाले 6. इथं सांगा प्रोडक्ट मध्ये हे 4 आणि कॉमन 2 किती झाले 6 बरोबर का. नंतर हायड्रोजन सांगा मला. हायड्रोजन किती झाले हे 2 आणि हे 2 किती झाले 4 बरोबर का. मी म्हणतोय 4 म्हणजे इथं रिएक्टंट अभिक्रियाकारक मध्ये हायड्रोजन हे 2 कॉमन आणि हा वैयक्तिक 2 किती झाले 2 आणि 2 4. प्रोडक्ट मध्ये बघा 2 2 जा 4 दुसरीकडे हायड्रोजन नाही मग इथं सुद्धा 4. राहिला कोण आता सल्फर. सल्फरचं बघा सल्फर कुठं आहे. सल्फर इथं एकच आहे आणि इथं पण सल्फर प्रोडक्ट मध्ये उत्पादितामध्ये एकच आहे. झालं. म्हणजे सोडियम 2 2 ऑक्सिजन 6 6 हायड्रोजन 4 4 आणि सल्फर 1 1 हे तुमचं बॅलन्स इक्वेशन झालं. ओके दिस इज द बॅलन्सिंग इक्वेशन ऑफ केमिकल रिएक्शन. म्हणजे तुमच्या ह्या स्टेप्स आहेत. पहिल्यांदा काय करायचं मित्र फर्स्ट वी हॅव टू सी हाऊ टू फोकस ऑन द इनइक्वॅलिटी. म्हणजे कुठं आपल्याला इम्बॅलन्स दिसतोय तो बघायचा. जिथं जास्त नंबरवाले संयुग दिसतात जास्त ऍटम वाले अणूची संख्यावाले जे संयुग दिसतात तिथं फोकस. वी हॅव टू फोकस ऑन मॅक्सिमम नंबर ऑफ ॲटम्स ऑफ कंपाऊंड्स. वी हॅव टू फोकस. आणि मग त्यांच्यात कुठं म्हणजे रिएक्टंट मध्ये कुठं तुम्हाला ॲटमची संख्या वाढवावी लागेल मग इकडे बॅलन्स व्हायला लागेल. मग हे तुम्ही टेबल वाईज सुद्धा करू शकता. असं या टेबल लिहायच्या प्रत्येक इलेमेंट्स लिहायचे रिएक्टंटची संख्या लिहायची आणि प्रोडक्टची संख्या पहिल्यांदा लिहायची टेबल करायचा असा टेक्स्टबुक मध्ये दिल्याप्रमाणे. आणि मग आपल्याला बॅलन्स करायचं की कुठं 2 लावावं लागेल. मग इथं जर 2 लावलाय तर इकडे बघायचं मग कुणाकडे वाढावं लागेल. इथं 2 लावलाय मग हायड्रोजन वाढले ऑक्सिजन मग इथं पण 2 लावलं झालं बॅलन्स. मग नंतर काउंट करायचे Na किती ऑक्सिजन किती हायड्रोजन किती. मोस्टली प्रत्येक आता तुम्ही 11वी सायन्स 12वी सायन्सला गेला तुम्हाला हेच करावं लागतं. ऑक्सिजन हायड्रोजनवर फोकस करायचा. ओके म्हणजे तुमचं हे संतुलित समीकरण झालं. ओके असे बरेचशा रिॲक्शन्स आहेत. तुमच्या माहितीसाठी एखादी रिॲक्शन तुम्हाला जर समजा करायची असेल एखादी रिॲक्शन तर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बरेचसे रिॲक्शन्स लास्टला दिलेले आहेत आणि ह्या रिॲक्शन तुम्ही तुमच्या प्रॅक्टिस साठी तुम्ही करू शकता. बऱ्याचशा असं तुम्हाला एक प्रश्न असतो बॅलन्स द इक्वेशन बॅलन्स द फॉलोइंग इक्वेशन्स किंवा खालील समीकरणे संतुलित करा असा प्रश्न बोर्ड एक्झामला येतो. 10वीच्या बोर्ड एक्झाम आता बोर्ड असेल किंवा नसेल अजून इम्प्लिमेंटेशन नाही पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. बोर्ड असो या नसो त्याचा प्रश्न नाही. आपल्याला ज्ञान आपल्याला मिळवायचं आहे मित्र. ज्ञानासाठी आपल्याला जास्त अभ्यास करायचा आहे. ओके तर आपल्याला काय करायचंय समजा एखादा तुम्हाला प्रश्न दिला की बाबा तुम्ही हे इक्वेशन्स बॅलन्स करा. समजा एखादी इथे एक आहे NaOH प्लस इथं ॲक्वियस आहे. ॲक्वियस म्हणजे विरल द्रावण आहे मराठीत त्याला म्हणतो. H2SO4 याचं नाव तुम्हाला माहित आहे मग सांगितलं सल्फ्युरिक ऍसिड. NaOH सोडियम हायड्रॉक्साईड हे झाले रिएक्टंट. प्रोडक्ट म्हणजे अभिक्रियाकारकामध्ये तुम्हाला दिले Na2SO4 प्लस ॲक्वियस दिले. ॲक्वियस म्हणजे विरल द्रावण प्लस H2O हे लिक्विड आहे. L म्हणजे काय
लिक्विड किंवा त्याला आपण द्रव म्हणतो मराठीत. हीच रिॲक्शन परत तुम्हाला सेम दिलेले रिॲक्शन टेक्स्ट बुक मधली दुसरी एक रिॲक्शन तुम्ही करू शकता. इथे मी एक लिहितो H2SO2 हे लिक्विड दिलेलं आहे म्हणजे द्रव आहे, प्लस H2O आहे बरोबर, हे लिक्विड आहे. इट गिव्स म्हणायचं याला, काय बोलताना इट गिव्स किंवा दिलेले H2SO4 लिक्विड, हे पण तुम्ही बॅलन्स करू शकता. अजून एक तिसरी रिॲक्शन्स आहे, थर्ड वन जे आहे, तिसरी अभिक्रिया आहे Ag म्हणजे सिल्वर, त्याला आपण चांदी म्हणतो, प्लस HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड आपण त्याला म्हणतो, त्याला ऍक्वियस म्हणतो, ऍक्वियस विरल द्रावण. इट गिव्स म्हणजे मिळतं. AgCl सिल्वर क्लोराइड AgCl, याला अवक्षेप खाली बाण दाखवलंय म्हणजे काय असतो अवक्षेप. अवक्षेप म्हणजे कळते मित्र तुम्हाला PPT प्रेसिपिटेट. द डाउनवर्ड्स एरो शोज प्रेसिपिटेट अँड अपवर्ड एरो शोज गॅस. म्हणजे आता खाली दाखवलंय म्हणजे अवक्षेप आहे तो, आणि वर बाण दाखवलेला असतो तो वायू असतो. AgCl प्लस H2 इट इज ऑल्सो गॅस. अपवर्ड एरो म्हणजे वरती बाण दाखवलाय म्हणजे तो कोण असतो गॅस, वायू असतो. खाली दाखवलेला असतो तो प्रेसिपिटेट असतो, है की नाही. प्रेसिपिटेट म्हणजे अवक्षेप तयार झालेला असतो कलर. तर हे अशी रिॲक्शन्स आहेत, ह्या 3 रिॲक्शन आहेत समीकरण की तुम्हाला होमवर्क साठी बॅलन्स मला करून दाखवायचं आहे. बॅलन्स करताना काय आयडिया दिलेल्या आहेत त्या करायच्या. थोडंसं टेक्स्ट बुक मधलं वाचा आणि याच्यावरती तुम्ही थोडासा विचार करा. अजून नाही कळलं तर रिपीट परत करा. ओके, तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर कमेंट्स करो दोस्तो. आणि तुम्हाला माझ्या ग्रुप मधल्या स्टुडंट्सनी जरा होमवर्क बॅलन्स करून पाठवा. ओके, थँक्यू.